करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी। अधिकृत लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी पोटगीसाठी अर्ज, मुंडेंच्या वकिलांचा दावा। धनंजय मुंडे मुलांना स्वीकारत आहेत पण मुलांच्या आईशी त्यांनी लग्न केलं नाही। मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। तर मुलं त्यांची म्हणता मग करुणा मुंडे आई कशा नाही? कोर्टाचा सवाल। कोर्टात सुनावणी दरम्यान करुणा मुंडे स्वतःच्याच वकिलावर भडकल्या। कोर्टाकडून लग्नाच्या पुराव्यांची विचारणा होताच वकिलांनी सोबत पुरावे न आणल्याने करुणा मुंडे संतापल्या। लग्नाचे पुरावे असतील तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल। करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर अंजली दमनी यांची प्रतिक्रिया। सरकार बोळ्याने दूध पिते का? विशेष अधिवेशन बोलवा। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी कायदा करा, अन्यथा शिवरायांचा अवमान व्हावा अशीच यांची इच्छा असा अर्थ। उदयनराजे स्वतःच्याच सरकारवर बरसले। उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार। उदयनराजेंच्या अपेक्षेप्रमाणे संबंधितांना कडक त्यांच्यावर कारवाई करू। छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही कडक शासन करू, फडणवीसांचं आश्वासन। वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही। रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा, उदयनराजेंची मागणी। महाराजांनी एका समाजापुरतं मर्यादित करू नका। महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही, अजित पवारांचं विधान। छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते। काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंचं हे वक्तव्य। सुपारी देऊन काम चाललेली आहेत हे नक्की? कुणाला कामराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश। 1 एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार।